जेव्हा बॉडी बिल्डिंग मध्ये जेव्हा महिला स्टेजवर परफॉर्मन्स करत असते किंवा तिचे फोटो सोशल मीडियावर जेव्हा टाकत असते, तर काही लोकांच्या अशा निगेटिव्ह कमेंट्स खूप असतात. काय माणसासारखं दिसतंय ते शरीर, बरोबर. काय शरीराची वाट लावून घेतली, पण त्या शरीरामागची मेहनत लोकांना दिसत नाही. काय वाटतं? बरोबर. ऍक्च्युली हो, या गोष्टीला मी म्हणजे मोस्ट ऑफ मीच इंस्टाग्राम काही वर्षापूर्वीच आता स्टार्ट केले. पण निगेटिव्ह कमेंट करणारे आहेत. हे पहा, प्रत्येकाच्या दृष्टिकोन एकसारखा नसतो. बरोबर. तर तुम्ही ज्या वातावरणात वाढता ना, त्या पद्धतीचं तुमचं माइंडसेट होतं. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर एखाद्या बिकिनीवर स्टेजवर लेडीज आहे आणि तिला म्हणता की अरे काय हे पुरुषांसारखे मसल केले तर काय हे दिसते, अरे पण ते बोलतो ना तो जेवढ्या सोप्या पद्धतीने, त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने अवघड असतं. ते खूप जास्त अवघड असतं. ते मसल बनवण्यासाठी तिची मेहनत काय आहे, ती किती वेळ, पैसा, सगळ्या गोष्टी खर्च करते. मग तिथे ते जे बॉडी बिल्डर, मी म्हणत नाही, उलट एक असा पार्ट आहे की जेंट्स बॉडी बिल्डर मध्ये काही गोष्टी नॅचरली असतात, त्यांना बिल्डअप व्हायला वेळ लागत नाही. पण एक महिला बॉडी बिल्डर घडवणं किंवा घडणं खूप मोठी गोष्ट आहे. खूप तुम्हाला जेंट्स जेव्हा असाल तेव्हा तुमचं टार्गेट एकच असतं की अरे मला हे खायचं आणि मला ते बनवायचंय. पण जेव्हा लेडीज बॉडी बिल्डिंग मध्ये उतरते ना, अरे मला संसार सांभाळायचा आहे आधी, माझी प्रायोरिटी, नंतर माझी सर्व्हिस असणार आहे जे काही मी करते ती, आणि त्याच्यानंतर प्रायोरिटी असणार की माझं मला आवड काय ती मला जोपासायची. खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा दृष्टिकोन जे लोक ठेवतात ना की ही लेडीज आहे आणि मस्क्युलर बनवते, तर ठीक आहे ना, तुम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवा. त्याला मग तुम्ही 2 दिवस जिम मध्ये जाल ना, तिसऱ्या दिवशी म्हणाल की अरे नाही, हे आपल्याच्याने नाही होऊ शकत. मग खरं कळण त्याच्या मागचं कारण आणि मेहनत.